हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत अभ्यासक्रमातील एक खूप महत्त्वाचा आणि तितकाच सुंदर पाठ अभ्यासणार आहोत. अष्टमः पाठः वाचनप्रशंसा. नावावरूनच कळते वाचनाची स्तुती. पण हा पाठ फक्त परीक्षेपुरता नाहीये, तो आपल्याला आयुष्यभर पुरेल असं मार्गदर्शन करतो. चला तर मग या प्राचीन कलेचं आजच्या काळात काय महत्त्व आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. एक प्रश्न विचारतो, आजच्या जगात जिथे प्रत्येक सेकंदाला मोबाईलवर काहीतरी नोटिफिकेशन येतं, आपलं लक्ष सतत दुसरीकडे खेचलं जातं, अशा वेळी एका पुस्तकात, एका ग्रंथामध्ये खरी ताकद काय असू शकते? हाच प्रश्न हा पाठ आपल्याला विचारतो. वाचन प्रशंसा ही काही कालपर्वा आलेली गोष्ट नाहीये. ही एक प्राचीन कला आहे, पण तिचं महत्त्व आजच्या धावपळीच्या युगात खरं तर पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा संपूर्ण पाठ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारांवर आधारित आहे. डॉक्टर कलाम आपले मिसाईल मॅन ते विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठं प्रेरणास्थान होते. त्यांचा जन्मदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा दिवस आपल्या महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांचं अगदी ठाम मत होतं की एक चांगलं पुस्तक हे 100 मित्रांसारखं असतं आणि विद्यार्थ्यांचा खरा विकास हा वाचनातूनच होतो. तर आजच्या या विवेचनात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी एका वाचकाची खरी शक्ती म्हणजे काय, मग वाचनाने आपला आंतरिक विकास म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट कसा होतो, त्यातून आपल्याला कोणती कौशल्य मिळतात, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा इशारा सुद्धा दिला आहे. आणि हो, पुस्तकं आपली आयुष्यभराची सोबती कशी बनतात हेही पाहू. आणि शेवटी या पाठाचा सार काय आहे ते समजून घेऊ. चला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. वाचकाची खरी शक्ती, द रिअल पॉवर ऑफ अ रीडर, ती नेमकी कशात असते? खूप सुंदर विचार आहे हा. वाचनाची प्रशंसा केवळ पुस्तकं संपवण्यात नाहीये, तर ती पुस्तकं आपल्या आतलं काय संपवतात यात आहे. आणि ते संपवतात आपलं अज्ञान, आर इग्नॉरन्स. विचार करा, प्रत्येक पुस्तक एका दिव्यासारखं आहे, जे आपल्या मनात अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतं. हेच तत्व आपल्याला या पाठातील श्लोक अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगतील. तर आपला पहिला श्लोक हा थेट आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर, कॅरेक्टर बिल्डिंगवर बोलतो. तो सांगतो की वाचनामुळे आपलं व्यक्तिमत्व आतून कसं घडायला लागतं. चला आधी श्लोक ऐकूया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊ. श्लोक असा आहे, शीलम सद्गुण संपत्तीही ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धिते येन वाचनम तद्हितकारकम. आता याचा अर्थ समजून घेऊया. येन म्हणजे ज्या वाचनामुळे 5 गोष्टी वर्धते म्हणजे वाढतात. कोणकोणत्या? पहिली आणि सर्वात महत्त्वाची शीलम. शीलम म्हणजे आपलं चारित्र्य, आपला कॅरेक्टर. दुसरं सद्गुण संपत्तीही, चांगल्या गुणांची संपत्ती म्हणजे व्हर्च्यूज. तिसरं ज्ञानम, नॉलेज. चौथं विज्ञानम म्हणजे ते ज्ञान वापरण्याचं कौशल्य, द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑर स्किल. आणि या सगळ्याला चालना देणारा 5वा गुण म्हणजे उत्साह, एक नवी ऊर्जा, एन्थुझियाझम. म्हणून कवी म्हणतात, ज्या वाचनाने या 5ही गोष्टी वाढतात, तत् वाचनम हितकारकम, तेच वाचन खरं कल्याणकारी म्हणजे बेनिफिशियल आहे. ठीक आहे, तर पहिल्या श्लोकात आपण पाहिलं की वाचन आपलं आंतरिक व्यक्तिमत्व, अ स्ट्रॉंग इनर सेल्फ कसं तयार करतं. आता पुढचे श्लोक आपल्याला सांगतील की वाचनामुळे आपल्याला कोणती व्यावहारिक कौशल्य, प्रॅक्टिकल स्किल्स आणि ज्ञान मिळतं, ज्यामुळे आपण जगात यशस्वी होऊ शकतो. पुढचा श्लोक आहे, मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनम कार्यसाधकम. इथे मनुजहा म्हणजे माणसं, वाचनेन एव केवळ वाचनानेच, विषयान बहुन बोधन्ते म्हणजे अनेक वेगवेगळे विषय समजून घेतात. याचा परिणाम काय होतो? दक्षा भवन्ति कार्येषु, माणसं आपल्या कामात अधिक कुशल, मोर एफिशियंट बनतात. म्हणूनच म्हटलंय वाचन हे कार्यसाधकम आहे, म्हणजे ते आपलं काम साधायला, ध्येय गाठायला मदत करतं. आणि अशा व्यक्तीला बहुश्रुत असं म्हणतात, म्हणजे अ वेल रेड पर्सन, ज्याने खूप ऐकलंय, खूप वाचलंय. आणि वाचनाचा एक सगळ्यात मोठा फायदा काय असेल तर तो आपल्याला काळाच्या पलीकडे घेऊन जातो. पुस्तकं म्हणजे जणू एक टाईम मशीन आहे, जे आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या महान व्यक्तींशी, त्यांच्या विचारांशी जोडतं. तिसरा श्लोक बघा किती सुंदर आहे. वाल्मिकी व्यासबाणाद्याः प्राचीन कवी पंडिताः तान् शिक्षयन्ते सततम ये सदा वाचने रताः. याचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा आपण रामायण वाचतो तेव्हा आपण फक्त एक गोष्ट वाचत नाही, तर जणू काही महर्षी वाल्मिकी स्वतः आपल्याशी बोलत आहेत. जेव्हा आपण महाभारत वाचतो तेव्हा महर्षी व्यास आपल्याला मार्गदर्शन करत आहेत असं वाटतं.
ही पुस्तकं म्हणजे या महान लेखकांशी, पंडितांशी थेट संवाद साधण्याचं माध्यम आहे. ते आजही हजारो वर्षानंतर तान शिक्षयंती सततम, त्या लोकांना सतत शिकवत आहेत जे सदा वाचने रताहा, जे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात. प्राचीन ज्ञान तर महत्वाचं आहेच, पण त्या ज्ञानाला वर्तमानाची जोड देणंही तितकंच गरजेचं आहे, बरोबर? आणि त्यासाठी आपल्याला मदत करतो 4था श्लोक. अद्यावधी ज्ञानार्थम वृत्तपत्रम पठेत सदा, सर्वविधम ज्ञानार्थम वाचनमुपकारकम. यातला एक महत्वाचा शब्द आहे अद्य अवधी ज्ञानार्थम, म्हणजे आजच्या काळातील करंट नॉलेजसाठी. वृत्तपत्रम पठेत सदा, आपण नेहमी वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, कारण प्राचीन ऋषींपासून ते आजच्या घडामोडींपर्यंत सर्वविधम ज्ञानार्थम, सर्व प्रकारच्या ज्ञानासाठी वाचन हे नेहमीच उपकारकम म्हणजे हेल्पफुल ठरतं. आतापर्यंत आपण वाचनाचे सगळे फायदे पाहिले, पण आता कवी विद्यार्थ्यांना एक महत्वाचा इशारा देत आहेत. अ वॉर्निंग. विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप मौल्यवान असतो आणि तो कसा वाया घालवू नये हे 5व्या श्लोकात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. श्लोक आहे, वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणेही कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थिना वाचनम श्रेयत. इथे विद्यार्थ्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की कालक्षेपः न कर्तव्यः म्हणजे वेळ वाया घालवू नका. कशामध्ये? 4 गोष्टींमध्ये. वृथा भ्रमणम म्हणजे उगाचच विनाकारण भटकणे, कुक्रीडा वाईट खेळ, परपीडा दुसऱ्यांना त्रास देणे, आणि अपभाषणम अपशब्द वापरणे किंवा वाईट बोलणे. या 4 गोष्टींपासून दूर राहून विद्यार्थींना वाचनम श्रेयत, विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा, कारण विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्ग वाचनाचाच आहे. पुढचा मुद्दा खूप सुंदर आहे. पुस्तकं ही फक्त शाळेपुरती नसतात, ती आयुष्यभराची सोबती असतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची भूमिका कशी बदलते हे पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. बाय द वे, जर तुम्हाला हे विवेचन आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. हा 6वा आणि शेवटचा श्लोक आपल्याला सांगतो की पुस्तकं आपली साथ कधीच सोडत नाहीत. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. आयुष्याच्या 3 टप्प्यांचा विचार करा. बाल्ये म्हणजे बालपणी, वाचनम ज्ञानदम, पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात, आपली कल्पनाशक्ती वाढवतात. तारुण्ये म्हणजे तरुणपणी, जेव्हा आपलं मन चंचल असतं तेव्हा चांगली पुस्तकं शीलरक्षकम बनतात, आपल्या चारित्र्याचं रक्षण करतात. आणि वार्धक्ये म्हणजे म्हातारपणी, जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा हीच पुस्तकं दुःख हरणं ठरतात, आपलं दुःख दूर करणारा मित्र बनतात. पण एक मिनिट, हे सर्व फायदे मिळवण्यासाठी कोणतंही वाचन चालेल का? नाही. श्लोकाची शेवटची ओळ उत्तर देते, हितम सद्ग्रंथ वाचनम. इथे शब्द महत्वाचा आहे, सद्ग्रंथ वाचनम. सद म्हणजे चांगले, म्हणजे चांगल्या ग्रंथांचे वाचन, जे ग्रंथ प्रेरणा देतात, आपलं जीवन घडवतात. असं वाचनच नेहमी हितम म्हणजे कल्याणकारी असतं. त्यामुळे निवड, सिलेक्शन ऑफ बुक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? वाचनाची सर्वश्रेष्ठ प्रशंसा, द अल्टिमेट प्रेज ऑफ रीडिंग, नेमकी कशात आहे? चला, या पाठाचा सार थोडक्यात समजून घेऊया. आपण या पाठातून एका वाचकाचा संपूर्ण प्रवास पाहिला. हा प्रवास शील आणि सद्गुण घडवण्यापासून सुरू होतो. मग तो आपल्याला व्यावहारिक कौशल्य आणि जगात वावरण्यासाठी आवश्यक ज्ञान देतो. हा प्रवास आपल्याला सांगतो की ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चुकीच्या गोष्टींपासून, डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहणं किती आवश्यक आहे. आणि शेवटी हा प्रवास आपल्याला दाखवतो की वाचन हे बालपणापासून वार्धक्यापर्यंत आयुष्यभर आपल्याला साथ देतं. या संपूर्ण पाठाचं सार जर एका ओळीत सांगायचं झालं तर ते आहे हित सद्ग्रंथ वाचनम. परत एकदा सांगतो, हित सद्ग्रंथ वाचनम. चांगल्या पुस्तकांचं वाचन हे नेहमीच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्यासाठी कल्याणकारीच असतं. हा या पाठाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संदेश आहे. तर मित्रांनो, वाचनाची खरी प्रशंसा केवळ त्याचे फायदे ऐकण्यात नाही, तर स्वतः एक वाचक बनण्यात आहे. तर मग आज आपण कोणतं नवीन पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहोत? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. मला आशा आहे की तुम्हाला वाचन प्रशंसा हा पाठ व्यवस्थित समजला असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढील विवेचनांची माहिती मिळत राहील. पुढच्या पाठात लवकरच भेटूया. धन्यवाद.